श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. गेल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन कुरुक्षेत्रावर युद्धक्षेत्रावर बरोबर दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे होते. अर्जुनाने आपले सगळे आप्तेष्ट, आपले सगळे गुरुजन, आपले सगळे मित्रबंधू सगळे त्या विरुद्ध पक्षाच्या सैन्यामध्ये बघितले. त्याचं मन व्याकुळ झालं आणि त्याचं हृदय गहिवरून आलं आणि तो म्हणाला की माझ्याच्यानं हे युद्ध होणार नाही. मग श्रीकृष्णांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करायला घेतला. तोच उपदेश विस्तृत रूपानं श्री ज्ञानेश्वरांनी अतिशय साध्या सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये अध्याय दुसऱ्यामध्ये दिलेले आहेत. आता आपण या द्वितीय अध्यायाचं अर्थासहित त्याच्या विवरणासहित वाचन बघणार आहोत. मग संजयो म्हणे राया ते, आई को तो पार्थू तेथे, शोकाकुल रुदनाते करीतू असे. ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपजनले अद्भुत. तेने द्रवले असे चित्त कवने परी, जैसे लवन जळे झळंबले. ना तरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणोनी कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला. जैसा कर्दमी रूपला राजहंस, तयापरी तो पंडू कुंवरू. माया मोहे अति जर्जरू, देखोनी श्री शार्दरू काय बोले. संजय म्हणाला की तो अर्जुन अतिशय शोकाकुल झालेला आहे आणि त्याचं हृदय द्रवून गेलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या ढगाला, एखाद्या अभ्राला तो वारा जसा हलवतो तसं त्याच्या हृदयाचं झालेलं आहे. आणि एखादा राजहंस पांढरा शुभ्र असतो, परंतु तो ज्याप्रमाणे चिखलाने जर माखला तर ज्याप्रमाणे दिसेल तशी अवस्था त्या अर्जुनाची झालेली आहे, असं तो संजय त्या धृतराष्ट्राला सांगत आहे. आता श्रीकृष्ण भगवान त्या अर्जुनाला काय म्हणाले. म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय ये ठाई. तू कवन हे काही करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले, कवन उणे आले. करिता काय ठेले खेदू काईसा. तू अनुचिता चित्तणे दिसी. की हे अर्जुना, हे तुला आता अचानक काय झालेलं आहे. तू अनुचित गोष्टी कधी करत नाहीस आणि धीर कधी तू सांडत नाहीस, पण तू हे आज असं काय करत आहेस. धीरू कहीच न सांडिजे, तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठाओ, क्षत्रिया माझी राओ. तुझी या लाठेपणाचा आओ तीही लोकी. तुझ्यासारखा क्षत्रिय, तुझ्यासारखा वीर या तिन्ही लोकांमध्ये नाही. तुवा संग्रामी हरो जिंकला, निवात कवचांचा टाहो फेडिला. पवाळा तुवा केला गंधर्वासी. आणि तू संग्रामामध्ये प्रत्यक्ष भगवान त्या शंकराला सुद्धा जिंकलेला आहेस, गंधर्वांचा पराभव केलेला आहे. हे पाहता तुझे निपाडे, आणि हे जर बघितलं दिसे त्रैलोक्य ही थोकडे. ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे. तिन्ही लोकांमध्ये तुझ्या एवढा वीर पुरुष कोणी नाही. तो तू की आजी येथे, सांडुनिया वीरवृत्ती ते. अधोमुख रुदणाते करी तू आहासी. आणि मग तू ही सगळी वीरवृत्ती सांडून या ठिकाणी तोंड खाली घालून, तोंड खाली पाडून का रडत आहेस. विचारी तू अर्जुनू, की कारुण्य की जसी दीनू. सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथी. ज्याप्रमाणे अंधकारानेच एखाद्या सूर्याला गिळंकृत करून टाकावं असं तुझं झालेलं आहे. ना तरी पवनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. ज्याप्रमाणे वाऱ्यानं त्या मेघाला घाबरावं आणि अमृत हे मरण पावावं. पाहे पा इंधनाचे गिळून जाये पावकाते. आणि अग्नी इतर सगळ्या गोष्टींना जळून भस्म करतं, पण इतर गोष्टींनी, इतर क्षुद्र गोष्टींनी, पालापाचोळ्याने त्या अग्नीलाच भस्म करून टाकावं. की लवणेची जळविरे, संसर्गे काळकूट मरे. सांग महाभणी दुर्धुरे गिळीजे काय. सिंहासी झोंबे कोल्ह्याला सिंहाचं भय वाटतं, पण तुझ्याकडे मात्र आज येथे उलट प्रकार झालेला दिसत आहे. आता या ठिकाणी कोल्ह्यानेच सिंहाला झडप घातलेली आहे असं वाटत आहे. ऐसा अपाडू आथी का जाहला, परी तो स्वाच केला आजी येथ.
म्हणून अजूनी अर्जुना जणे चित्त देसी याहिना वेगी धीर करुणिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हा गाजाव जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळ सदयता उचित काही. आणि म्हणून हे अर्जुना तुझं मूर्खपण सांडून हातामध्ये धनुष्य घे आणि युद्धाच्या वेळेसची तुझी ही कारुण्यता तुझी ही सदयता कोणत्याही अर्थाने उचित नाही. हे असतीय कीर्तीसी नाश आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. आणि ही सगळी गोष्ट म्हणजे तुझी कीर्ती नाश करणारी आहे आणि परलोकामध्ये सुद्धा तुला अधोगतीला नेणारी आहे. मनोनी शोकू न करी तू पुरता धीरू धरी हे शोच्छता अव्हेरी पंडुकुम्हारा. तुझ नवे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तुझ अजुनीवरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळूपण नुपकरे हे आताची काय सोय रे झाले तुझ. या युद्धाच्या प्रसंगी तू कृपाळूपण जे दाखवत आहेस ते अत्यंत अनुपकार सिद्ध करणारं आहे, म्हणजे अत्यंत महाग पडणारं आहे. आणि हे सगळे तुझे सोयरे हे फार पूर्वीचे आहेत, हे काही आजच तुझे सोयरे झालेले नाहीत. तू आधीच काय नेनिसे की हे गोत्र नोळखसी वायाची काय करिसी अतिशो आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले काय स्नेह उपरले हे नेनी जे परी कुडे केले अर्जुन तुआ. मोह धरिली या ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल एही कासी. तू जर हे असंच करत राहिला, हा मोह धरून जर तू राहिला तर तुझी प्रतिष्ठा लयाला जाणार आहे आणि परलोकामधील सुख तुझं याच ठिकाणी नष्ट होणार आहे. हृदयाचे ढिलेपण एथनी कयासी नवे कारण हे संग्रामी पतन जान क्षत्रियासी. ऐसेवनी तो कृपावंतू नाना परे असे शिकवतू हे ऐकूनी पंडसुतू काय बोले. आणि अशा प्रकारे त्या श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि त्यांचं हे सगळे वचन ऐकून अर्जुन काय म्हणाला, देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तुची चित्ती विचारी संग्रामू हा. तेव्हा इतर ठिकाणी मला काही बोलावं लागत नाही आणि सांगावं लागत नाही, परंतु या सगळ्या युद्धामध्ये या संग्राम मात्र हा वेगळा आहे आणि याचा तूच विचार कर असं तो भगवंताला सांगायला लागला. आता अत्यंत विवेकाचा या ठिकाणी भाग आहे. मुळात भगवंत जे सांगतो किंवा जे परिस्थिती जे काही घटना सुख असेल दुःख असेल जे आम्हाला प्राप्त होतं ते सगळं आपल्या प्रारब्धानुसार किंवा त्या भगवंताच्या इच्छेनुसार प्राप्त होत असतं आणि ते आपण जाणून राहिलं पाहिजे. अत्यंत उदार मनाने अत्यंत दिलदार अंतःकरणाने आपण हे सगळं स्वीकारलं पाहिजे आणि हसत हसत या प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. पण तो अर्जुन काय म्हणायला लागला, हे झुंज नव्हे प्रमादू, ही झुंज नाही पण हा एक अपराध असेल. एथ प्रवर्तलिया दिसत असे बाधू हा उघडा लिंग वेधू ओढवला आम्हा. देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोष पाविजती तिये पाठी केवी वधिजती आपुला हाता. माता पिता आपल्या त्या लहान मुलाला सगळं लहानाचं मोठं करतात आणि त्या मोठे झाल्यानंतर त्या मुलांनी त्यांचा वध करावा हे काही मला उचित दिसत नाही. देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिजे हे वाचूनी केवी निंदिजे स्वये वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. संतवृंद अत्यंत पूजनीय असतात आणि त्यांच्या पूजनातून त्यांच्या दर्शनातून मनुष्याकडे अत्यंत सामर्थ्य अत्यंत पुण्यकर्म लाभत असतात. आणि असे असताना आमच्या गोत्राचे जे गुरु आहेत ते आम्हाला अत्यंत पूजनीय आहे आणि त्यांचा मी वध कसा काय करू. जया लागी म्हणे बिरू आम्ही स्वप्नीही न शोको धरू
तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वर जळो हे जियाले, एथ आघवे यांसी हेची काय जाहले. जे यांच्या वधी अभ्यासले, मिरविजे आम्ही. मी पार्थू द्रोणाचा केला. द्रोणानेच मला लहानाचा मोठा केला. द्रोणानेच मला इथपर्यंत योग्य बनवला. येणे धनुर्वेदू मज दिधला, येणे उपकारे काय आभारेला वधी थया ते. जेथीची या कृपाला अभिजे वरू, तेथेची म्हणे अव्यभिचारू. तरी काय मी भस्मासरू, अर्जुन म्हणे. तेव्हा हे सगळं त्या भस्मासुरासारखं कृत्य आहे की ज्या शंकरापासून भस्मासुराला वध मिळाला, तोच त्या शंकराला भस्म करायला निघाला आणि त्या शंकराला धावत पळावं लागलं. तसं माझ्या हातून काही घडू नये. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वर तोही आहाच देखिजे. परीक्षोभू मणी निजे द्रोणाची. हे अपार जे गगन, वरतियाही होईल मान. परी अगाध भले गहन हृदय याचे. समुद्रापेक्षाही जो गंभीर आहे आणि गगनापेक्षाही ज्याचे हृदय अत्यंत उदार आहे, अशा त्या गुरुद्रोणांना मी कसे काय मारू शकतो. वरी अमृत ही विटे, की काळ वशे वज्र फुटे. परी मनोधर्मू न वोटे विकरलाही. स्नेहाला की माये, म्हणिपे ते किरू होय. तरी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी. विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पायेत घातू, चिंतू येईल. अशा या महंताचं, की ज्याने आमच्यावर अगाध कृपा केलेली आहे, त्याचा या रणामध्ये वध कसा करायचा आणि त्यावर कसं राज्य भोगायचं. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे. ते मना नये आघवे जीवितेसी. हे येणे माने दुर्धर, जे याहीहून भोग सदर. ते असतू येथवर भिक्षा मागता भले. आणि यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी, असं तो अर्जुन त्या श्रीकृष्णांना सांगत असे. ना तरी देश त्याग की जे, यापेक्षा देश सोडून गेलेलं कधीही बेहत्तर. का गिरीकंदर सेविजे, अथवा अरण्यात निघून गेलेलं बरं. परी शस्त्र न आता धरिजे यावरी. देवानवनिशती शरी, वावरो निजांच्या जिव्हारी. भोग भोगी वसावे रुधिरी, बुडाले झिका. यांच्यावर वर्षाव करायचा, बाण वर्षाव करायचा आणि यांच्या रक्तात माखलेले ते सगळे शस्त्र अस्त्र घेऊन सगळं राज्य उपभोगायचं, हे मला जमणार नाही. ते काढून काय किजती, लिप्त केवी सेवी जती. मज नये हे उपपत्ती ह्याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणून पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला. म्हणे देवा का चित्तया बोला देतीची ना. मग हे सगळं अर्जुनाचं बोलणं श्रीकृष्ण ऐकत होते, परंतु ते कसलाही प्रतिसाद देत नव्हते. आणि हे बघून त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही भाव त्या अर्जुनाला दिसला नाही. आणि मग हे जाणून पार्थू बिहाला, त्याला भय वाटलं. आणि मग त्याने विनंती केली की हे देवा, तुम्ही काहीच का बोलत नाही. हे रवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारून बोलिलो येथे. परिनिके काय या परते, ते तुम्ही जाणा. हे देवा, माझ्या अंतःकरणाकडे, माझ्या मनाकडे जे विचार होते ते मी तुम्हाला सांगितले. आता याच्या उपर तुम्हाला काय वाटते ते तुम्ही बघा, असं तो अर्जुन सांगायला लागला. आपलं असंच असतं आयुष्यामध्ये, संसारामध्ये बरेच असे प्रसंग येतात, बरेच असे संकट येतात. आपल्याला वाटतं वेगळं आणि होतं वेगळं. अशा वेळेस काय करावं, ज्या वेळेस काही समजत नाही, काही उमजत नाही, सगळी सैरभैर आपल्या मनाची अवस्था झालेली असते, जशी आता या अर्जुनाची झालेली आहे. ही ज्ञानेश्वरी, ही गीता म्हणजे, हा अर्जुन म्हणजे आपणच आहे. आपल्या रोजच्या सगळ्या व्यवहारामध्ये जे कठीण प्रसंग उभे राहतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, असे सगळे संत सांगत असत. तो युद्धाचा प्रसंग कुठला आहे, ज्या वेळेस एकीकडे धर्म असतो, एकीकडे अधर्म असतो, परंतु अधर्म सत्य वाटायला लागतो
अधर्म त्या ठिकाणी हवासा वाटायला लागतो. त्यावेळेस आपण त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. त्या भगवंताच्या ध्यानामध्ये थोडा वेळ का होईना आपण अलगद बसलं पाहिजे आणि आपलं मन त्या भगवंताच्या चरणाजवळ स्थिर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि निश्चितपणे तो भगवंत त्या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवून देतो. पैविरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे, ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती, आता ऐसी या ते वधावे, की अभेरुनिया निघावे, या दोहो माझी काय बरवे, ते नेनो आम्ही. वा, तर यांचा वध करावा की यांना सगळ्यांना अभेरून युद्ध सोडून जावं, या दोघांमध्ये काय करावं हेच मला समजत नाही. आम्हा काय उचित ते पाहतान स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे, ते मीराविरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात. ज्याप्रमाणे घनघोर अंधकार असतो आणि या घनघोर अंधकारामध्ये दृष्टीचं तेज सगळं निघून जातं आणि जवळ असलेली वस्तूसुद्धा दिसत नाही, तशी अवस्था त्या अर्जुनाची झालेली आहे असं तो सांगतो आहे. आणि तशीच अवस्था आपली सुद्धा होते. मोहामुळे होते, लोभामुळे होते, अहंकारामुळे होते. म्हणून हे सगळं आहे ना, यांचं एक गाठोडं बांधायचं आणि त्या भगवंताच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं आणि त्याला सांगायचं, अरे मला काही समजत नाही, माझ्याकडे फारसं ज्ञान नाही, जे काय होईल ना ते तुझ्या आज्ञेप्रमाणे होऊ दे. देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपले तेही नेने, तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपुदे आमचे. ते आता श्रीकृष्णांची आळवणी करायला लागला. म्हणाले, भगवंता तूच आमचं सर्व काही आहेस. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेने अभ्येरू, की सरिता ते सागरू त्यजी केवी. ना तरी अपत्या ते माय, सांडूनी जरी जाय, तरी ते कैसे निजिये ऐक कृष्णा. ज्याप्रमाणे एखाद्या तान्हुल्या बाळाला त्याच्या आईने जर सोडून दिलं तर ते बाळ कसं जीवन जगू शकतं, तशी आमची अवस्था आहे भगवंता. म्हणून आम्हाला अभेरू नकोस. आता या कठीण प्रसंगी तूच आम्हाला मार्गदर्शन कर, अशी आळवणी त्या अर्जुनाने केली. आणि आपण सुद्धा अशीच आळवणी त्या भगवंताची प्रत्येक प्रसंगामध्ये, सुख असो अथवा दुःख असो, या प्रत्येक प्रसंगामध्ये त्या भगवंताला साक्षी ठेवलं पाहिजे, नुसतं दुःखातच नाही. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तुची एक आहासी, आणि बोलिजे जरी न मानसी, मागील माझे तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारे न धर्मा, ते झड करी पुरुषोत्तमा. सांगे आता हे पुरुषोत्तमा, जे उचित असेल ते आम्हाला आता पटकन या ठिकाणी तू कथन कर. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपजला सेमनी, तो तुझी या वाक्या वाचुनी न जाय आनिके. आणि मात्र तो अर्जुन त्या भगवंताचा भक्त होता, तो उगाच नाही. तो बोलला की हे भगवंता, हा शोक जो आहे ना तो तुझ्या वाक्याशिवाय जात नाही. आणि ते खरंच आहे. मनुष्य जन्माचा सगळा शोक, सगळे संसार दुःख त्या भगवत कृपा झाल्याशिवाय कधी दूर होत नाही. एक शाश्वत समाधान, परिपूर्ण शांती, परिपूर्ण जीवनाचा आनंद जर मनुष्याला घ्यायचा असेल तर जावे त्याच्या वंशात, तेव्हा खडे त्या भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. एथ पृथ्वी तळू आपो होईल, हे महेंद्र पद ही पावेल. आता ही प्रळयाची अवस्था, पृथ्वीचा प्रळय होईल, महेंद्र पद ही पावेल, अत्यंत त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल, अत्यंत त्या ठिकाणी मोठं वैभव प्राप्त होईल. परिमोहना हा फिटेल मानसीचा, परंतु मनुष्याचा मनाचा मोह फिटत नाही, असं तो अर्जुन त्या ठिकाणी सांगत आहे. जैसी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचली आवडे तैसी. मग एक अतिशय
चांगल्या प्रकारचे बियाणं घ्यायचं, चांगल्या मातीमध्ये ते पेरायचं आणि आपल्याला हवं तेव्हा ते लावायचं. परंतु ते कसं उगवून येईल हे जसं सांगता येत नाही, तसं भगवंता या आयुष्याचं तुझ्या वाचवून आहे. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे. एथ एकची उपेगा जाये परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन बोलिला, जव एन एक भ्रांती सांडिला. मग पुनरपि व्यापिला उर्मी तेने, की मज पाहता उर्मी नोहे. हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे. ज्याप्रमाणे काळ सर्प मनुष्याचं ग्रहण करतो, त्याचप्रमाणे त्या अर्जुनाला मोहाने ग्रासलेलं होतं. त्याची सगळी उर्मी निघून गेलेली होती. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी. लागला मनोनी लहरी भाजेची ना, हे जानोनी ऐसी प्रौढी. जो दृष्टी सवे विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पंडू कुमुरा व्याकुळा, मिरवितसे श्रीकृष्ण जवळा. तो कृपावशे अवलिळा लक्षील आता. अशा प्रकारे तो त्या भगवंताची प्रार्थना करत होता. तो सांगत होता की हे भगवंता, तू जवळ असताना माझी व्याकुळता राहू शकत नाही, म्हणून ही सगळी माझी व्याकुळता, माझा हा सगळा मोह आपण शीघ्र हरण करावा. मनोणी तो पार्थू, मोहफणी ग्रस्तू. म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखा देथ फाल्गुन, घेतला असे भ्रांती कवळून. जैसा घन पडळी भानू आच्छादिजे, तयापरी तो धनुर्धरू. जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. ग्रीष्मकाळामध्ये अत्यंत उष्णतेने ते झाड जसं पोळून निघतं, त्याची पर्ण जसे गळून पडतात, तसे त्या अर्जुनाचं सगळं सामर्थ्य गळून पडालं. म्हणोनी सहजे सुनिळू, कृपामृते सजळू. तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. आणि मग त्या गोपाळ महामेघानं आता त्या ठिकाणी त्या अर्जुनावर कृपा करायला सुरुवात केली आहे. तेथ सुदर्शनाची द्युती, तेची विद्युल्लता झळकती. गंभीर वाचा ते आयती गर्जनीची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल. मग नवी विरोडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची या आरानुका. ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. आता त्या परमपित्यानं त्या अर्जुनाला काय उपदेश केला त्याची कथा आपण आता पुढे ऐकणार आहोत. ऐसे संजयू सांगतू, म्हणे राया तो पार्थू. पुनरपि शोका कुलितू काय बोले. आईके सखेदू बोले श्रीकृष्णा ते. आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी हेळा बोलिला, मन मौन धरून ठेला. तेथ श्रीकृष्ण विस्म पावला देखोनी तयात्य. आणि मग त्या अर्जुनाला असं त्याचं हे सगळं विद्वानासारखं, सगळं पंडितासारखं बोलणं ऐकून त्या श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं. आणि ते त्या अर्जुनाला म्हणाले, मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही अधरिले येणे. अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवने परी, कैसे निधीरू स्वीकारी. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखोन व्याधी, अमृता समदिव्य औषधी. वैद्यसूची निरवधी निदानीची. तैसे विवरितू असे श्री अनंतू. तया दोन्ही सैन्या आतू, जयापरी पार्थू भ्रांती सांडी. आणि मग ज्याप्रमाणे एखाद्या असाध्य आजारावर एखादा अतिशय गुणी वैद्य असतो, तो ज्याप्रमाणे औषधी देतो, त्याचप्रमाणे ते भगवंत आता त्या अर्जुनाला अत्यंत त्याच्या या सगळ्या आजारावरचं, या सगळ्या व्याधीवरचं औषध काढून देत आहे. आणि अमृताची वाणी त्याच्यावर आता वर्षाव करत आहे की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी. ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. तैसी वरी वरी पाहता उदासे,
आता तरी अति सुरसे तिये वाक्य ऋषिकेशे बोलवा धरिली. आणि मग श्रीकृष्ण सांगायला लागले, मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेने न संडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसालणिती. अत्यंत हास्यास्पद श्रीकृष्णांनी या ठिकाणी विधान केलेलं आहे. ते अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुना, मला या ठिकाणी तुझं बोलणं अत्यंत नवलाचं वाटत आहे. तू स्वतःला जाणता म्हणतो, गोष्टी फार मोठ्या मोठ्या करतो आहे, पण आपली नेणीव आपलं अज्ञान काही सांडत नाही. आणि शिकवू म्हणो तरी बोलासी, आणि तुला जर मी सांगायला गेलो तर मात्र मलाच तू उलट नीती शिकवत आहे. ज्याप्रमाणे सामान्य मनुष्य देखील भगवंताला प्रत्येक ठिकाणी दोष देतो, भगवंताच्या कार्यामध्ये भगवंताने उभ्या केलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये ज्याप्रमाणे एखादा सामान्य मनुष्य उणीव दाखवत असतो, दोष दाखवत असतो, तशीच अवस्था तसंच काहीसं त्या अर्जुनानं केलेलं आहे. जात्यंधया लागे पिसे, मग ते सैरा वैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. एखादा जन्मताच आंधळा आहे आणि त्याला वेडं लागलं आणि मग तो वेडासारखा नुसता इकडे तिकडे दिशाहीन जसा धावत असतो, तशी अवस्था हे अर्जुना तुझी झालेली आहे. तू आपण पे तरी नेनसी, परी या कौरवा ते शोचू पाहसी, हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती. तुला स्वतःलाच काही समजत नाही आणि तू या कौरवांची बाजू घेतो आहे. तरी सांग पहा मज अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटिके काय. एत समर्थू एक आथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे जाहले, हे जे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाय. हे अर्जुना, हे विश्व सगळं त्या एका भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. हे सगळे भूत सुद्धा त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. आणि हे सगळं जन्म मृत्यू हे सगळं त्याने वारंवार सगळं नेमून ठेवलेलं आहे. जन्म घेणे आणि नाश पावणे हे त्या भगवंताच्या हाती आहे, हे तुझ्या किंवा माझ्या हाती नाही. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काय हे होती चिरंतन. तू जरी यांचा वध केला नाही तरी हे काही अमर राहू शकत नाही. की तू एक वधिता, आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तू आकाश शोचावे सांगे मज. हे सगळे अनंत काळासाठी आहेत, अनादि काळासाठी आहेत, आणि हे होत जाणार आहे, येणार आहे, जाणार आहे, येणार आहे, जाणार आहे, हे सतत सुरू असणार आहे. आणि मग तू का व्यर्थ या ठिकाणी शोक करत आहेस. परी मूर्खपणे नेनसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती, ते दोही तेही न शोषिती, हे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया. हे अर्जुना, जे विवेकी जण असतात ते जन्मल्यानंतर आनंद व्यक्त करत नाही किंवा मृत्यू झाल्यानंतर शोक व्यक्त करत नाही. म्हणून तू सुद्धा हे विवेकपण, हे शहाणपण तुझ्या आतमध्ये धरून ठेव. कारण कोणीही मरत नाही, मरतो फक्त त्याचा देह. याच्या आधीही कित्येक देह मनुष्याने धारण केलेले आहे आणि याच्यानंतरही तो कित्येक देह धारण करेल. म्हणून हे थोड्या काळासाठी असतं. एका झाडावर पक्षी बसतात तेवढ्या काळासाठी मनुष्याला आयुष्य असतं आणि मग तो आत्मारूपी पक्षी उडून जात असतो. अर्जुना सांगेन ऐक, येथा आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. परंतु हे जे उपजतं आणि नाचतं हे आपल्याला मायेमुळे, मोहामुळे आपल्याला त्याचं सगळं आकर्षण वाटत असतं, आसक्ती वाटत असते किंवा दुःख वाटत
असतं. ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. फक्त माया आणि आत्मा यांच्यामध्ये भेद तू करायला शिक. जे दिसणारं आहे ते नासणारं आहे आणि जे अविनाशी आहे त्या वस्तूकडे तू लक्ष दे. जैसे पवणे तोय हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले म्हणो ये येथ. एका तरंगासारखं हे सगळं आयुष्य आहे. तरंग येतो आणि तरंग जातो. म्हणून हे अर्जुना, तू जन्म मृत्यूचा शोक करू नकोस. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा. ऐके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे आधी मनुष्य कुमार अवस्थेत असतो, मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. म्हणून हे अर्जुना, जसं कुमारानंतर तारुण्य आणि तारुण्यानंतर वृद्धावस्था आणि त्यानंतर प्रत्येक देहाचा नाश होत असतो, तसं या चैतन्याच्या ठाई नाही. ते चैतन्याला कधी मरण नाही, चैतन्याचं कधी वय होत नाही, चैतन्याचा कधी नाश होत नाही. एथणे नावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण. परंतु मनुष्याला हे कळत नाही, कारण तो सगळा इंद्रियांच्या अधीन झालेला असतो. त्याची बुद्धी सगळी त्या इंद्रियांपाशी स्थिर झालेली असते. डोळ्यांकडे, कानाकडे, सगळ्या त्या जिभेकडे मनुष्य अस्थिर झालेला असतो. परंतु मनुष्य जेव्हा आपल्या अंतःकरणाकडे असलेल्या त्या भगवंतापाशी स्थिर होतो तेव्हा त्याला हे सगळं सत्य कळायला येतं. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे हे शब्दांची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेष उपजती श्रवणद्वारे. जसं कानाकडे जसे भेद निर्माण होतात, शब्दांमधून कधी निंदा हवीशी वाटते, कधी स्तुती मनुष्याला करावीशी वाटते, त्याचप्रमाणे हे सगळे भेद सगळे त्या विषयांच्या असलेल्या त्या इंद्रियाकडे आहेत. हे सगळं दुःख सुख सुद्धा त्याच इंद्रियांपाशी आहे. परंतु त्या प्रत्यक्ष त्या आतमध्ये असलेल्या त्या आत्म्याला, त्या भगवंताला सुख दुःख समान आहे. म्हणून हे अर्जुना, तू त्या इंद्रियांपाशी स्थिर न होता, त्या इंद्रियांचा गुलाम न होता, तू त्या आपल्या अंतःकरणात असलेल्या त्या भगवंताला तू शरण जा. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्र रोगे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तो शिवाता. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रिया आधीन होईजे तैशितोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखा कळीजे आपण पे. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. आणि हे अर्जुना, हे विषय सुख मनुष्याला प्रचंड आवडत असतं, परंतु हे विषय सुखाची गोडी, विषय सुखाची खोली, विषय सुखाची व्याप्ती हे फक्त इंद्रियांपर्यंत मर्यादित असते. म्हणून ते मनुष्याला अंतःकरणापासून कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, तृप्ती देऊ शकत नाही, कारण हे सगळं भासमान आहे. मृगजळ जसं असतं, स्वप्न जसं असतं, तसं हे सगळं आहे. देखे अनित्य तिया परी म्हणून तू अव्हेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा. म्हणून या विषयांचा, ह्या इंद्रियांचा संग आपण धरू नये. हे विषय जया ते ना कळीती तया सुख दुःखे दोन्ही न पावती आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्य रूप पार्था
ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. म्हणून हे अर्जुना, जे या इंद्रियांना सुद्धा कळत नाही असं ते सत्य, असं जे अंतिम सत्य आहे, जे अंतरीचं शाश्वत सुख आहे, त्याला तू प्राप्त करून घेतलं पाहिजे. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि ह्या उपाधींच्या पलीकडे जे गुप्त स्वरूप आहे, जे चैतन्याचं अगाध असं शाश्वत सुखाचं जे स्वरूप आहे, ते सगळे तत्वज्ञ आणि संत प्राप्त करून घेतात. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. ज्याप्रमाणे दूध हे पाण्यामध्ये मिसळलेलं असताना देखील तो राजहंस फक्त दुधाचं सेवन करतो आणि पाण्याचा त्याग करतो, तसं हे विषय सुखाचं पाणी आम्ही त्यागून द्यावं आणि फक्त भगवत भक्ती आणि त्या शाश्वत सुखाचं, त्या परमात्मा प्राप्तीचं आणि त्या परमार्थाचं अत्यंत सुंदर, मनोहारी आणि अत्यंत तृप्तीदायक असं ते दुग्ध, शुद्ध सत्वगुणाचं दुग्ध आम्ही सेवन करावं, असे ते भगवंत त्या ठिकाणी त्या अर्जुनाला सांगत आहे. की अग्नी सुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणीवेच्या आयनी, करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलपट जाणू आले. तैसे विचारिता निरसिले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. म्हणून अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षो दोहीही देखिला असे. जो खरा आस्तिक असतो, ज्याचं खरं भगवंताची ज्याला ओळख असते, तो त्या अनित्याच्या ठाई, जे कधी नित्य राहत नाही, जे कधी शाश्वत राहत नाही, जे कधी कायम टिकून राहत नाही किंवा जे सोबत येत नाही, अशा त्या भवसुखाच्या जो मागे लागत नाही. तो काय करतो, सगळ्या आपल्या जाणीवांचं खंडन करतो आणि निर्वाणाची अवस्था प्राप्त करून घेतो. ज्याप्रमाणे ते धान्य उपणलं असता, त्या ठिकाणी ते जे घन असतं, ते जे बीज असतं, ते ज्याप्रमाणे बाजूला होतं आणि फलपट उडून जातं, तसं हे अर्जुना, तुझ्याकडे असलेलं हे सगळं विषय सुखाचं, हे सगळं मोहाचं फलपट उडवून टाक आणि शुद्ध त्या ठिकाणी आत्मज्ञानाचा भाग, शुद्ध विवेकाचा साराचा, सगळ्या हा शुद्ध जाणीवेचा हा सगळा भाग तुझ्या अंतःकरणाकडे स्थिर करून घे. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नामवर्ण आकारू छिन्न नाही. जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयाती तू, तया केली आहे घातू, कदाही नोहे. म्हणून हे अर्जुना, ही सगळी असाराची भूमिका तू सोडून दे, कारण तो त्याग केल्याशिवाय तुझं हित होणार नाही. आणि तू जर हे सगळं मोह माया ही सगळी धरून ठेवली, तर मात्र तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझं आयुष्य सगळं वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. आणि म्हणून हे पंडुकुमरा, हे शरीर नश्वर हे जाणून तू मृत्यूची भीती न ठेवता किंवा आपण कोणाचा वध करतो आहे याची जाणीव न ठेवता युद्ध कर. तू धरुणी देहाभिमनाते, दिठीसुनी या शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी. मी यांचा वध करणार आहे किंवा मी यांचा नाश करणार आहे असे समजू नकोस. तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वदिता तू नव्हेसी हे वध्य नवती. म्हणून हे अर्जुना, जर खरं बघायला गेलं तर वधणारा तू नाही आणि ज्यांचा तू वध करतो आहे असं तुला वाटतं आहे, ते सुद्धा वध्य नाहीत. त्यांचा सुद्धा वध कोणीही करू शकत नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया, शस्त्रे म्हणी तलिया छाया,
जैसी अंगीन रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला. परिभानू नाही नासला, तयासवे. एखादा कुंभामध्ये, एखाद्या मडक्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यावर त्या बिंबाचं म्हणजेच त्या भाणूचं, त्या सूर्याचं प्रतिबिंब दिसतं आहे. आणि तो कुंभ जरी कलंडून गेला तरी त्या सूर्याला काही फरक पडत नाही. तसंच आहे मठामध्ये सुद्धा, तसंच आहे माठाचं सुद्धा तसंच आहे. माठामध्ये सगळं आकाश दिसत असतं, माठ फुटून गेला म्हणजे आकाश फुटलं असं नाही. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी, भ्रांती बापा. म्हणून तसं हे शरीराला तू बघू नकोस. शरीर आलं काय आणि गेलं काय, परंतु आतलं जे आपलं स्वरूप आहे, आत्मरूप आहे, त्याला काही फरक पडत नाही. ते येत असतं आणि जात असतं. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेळीजे. तैसे देहांतराते, स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिद्धू, निरुपाधी विशुद्धू. म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा प्रळयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे. एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यो, अचळू हा शाश्वतो. सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र आपण त्यागून नवीन वस्त्र धारण करतो, तसंच हा आत्मा जुनं शरीर त्यागून नवीन शरीर धारण करत असतो. तो निरोपाधी आहे, तो विशुद्ध आहे आणि शस्त्राने तो छेदल्या जात नाही. प्रळयामध्ये त्याचा नाश होत नाही. पाणी त्याला विरघळू शकत नाही, अग्नी त्याला दाह करू शकत नाही आणि वायू त्याच्यावर प्रभाव करू शकत नाही. असा हा नित्य, अचळ आणि शाश्वत सदोदित परिपूर्ण आत्मा आहे. हा तर्काची ये दिठी, गोचरणो हे किरीटी. ध्यान याची ये भेटी, उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू म्हणा, आपुनो हे साधना. निसीमू हा अर्जुना पुरुषोत्तम. हा सगळ्या तर्कांच्या पलीकडचा आहे, हा सगळ्या मनाला अगोचर आहे. हा गुणत्रया रहितू, हा गुणांच्या रहित आहे. व्यक्तीसे अतितू, अनादि अविकृतू सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मको देखावा. मग सहजे शोकू आघवा, हरेल तुझा. अथवा ऐसा नेनसी, तू अंतवंतची हे मानसी. तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. श्रीकृष्ण त्या अर्जुनाला समजावून सांगू लागले. म्हणाले, तू जरी नित्य मानलास, हा आत्मा नित्य आहे, तो न मरणारा मानला, त्यामुळे तुला शोक करण्याचं कारण नाही. आणि जरी तुझा मृत्यू होईल असं तुला वाटत आहे किंवा शरीराचा नाश होतो असं तुला वाटत आहे, तरी देखील शोक करण्याचं कारण नाही. कारण आज ना उद्या युद्ध केलं काय आणि नाही केलं काय तरी शरीर हे जाणारच आहे. मग का म्हणून तू तुझं कर्तव्य कर्म करू नये? का म्हणून तू तुझ्या स्वधर्मावर उभं राहू नये? जे आदी स्थिती अंतू, हा निरंतर असे नित्यो. जैसा प्रवाह अणुस्युत्यू गंगाजळाचा. ते आदी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले. आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. इये तिन्ही तया परी, सरसीच सदा अवधारी. भूतांसी कवनी अवसरी ठाकतीना. म्हणून हे आघवे, एथ तुझ न लगे शोचावे. जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना, न येची तुझी आमणा. जे देखोनी लोकू आधीना जन्मक्षया. तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही. हे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. जन्म आणि मृत्यू हे अपरिहार्य आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे हे अर्जुन, तू या सगळ्या जन्म मृत्यूच्या भयामध्ये राहून तुझ्या स्वधर्माचा त्याग करू नकोस, असे ते परमात्मा लक्ष्मीपती, ते नारायण त्या ठिकाणी त्या अर्जुनाला सांगत आहेत. उपजे ते नाशे,
नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा. ना तरी उदो असतु आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रळय अवसरे, हे त्रैलोक्य हि संहरे, मनोणी न परिहरे आदि अंतू. तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेदू का करसी, काय जाणतची नेनसी धनुर्धरा. एथ आणिक ही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. म्हणून हे अर्जुना, जे उपजतं ते सगळं नाश पावतं आणि ते नाश पावलेलं पुन्हा उदयाला येत असतं. हे सगळं घटिका यंत्र आहे. एका घटिकेप्रमाणे हे सगळं होत असतं, हे अखंड होत असतं. आणि महाप्रळयाच्या प्रसंगी तर हे संपूर्ण त्रैलोक्य नाश पावत असतं आणि ते पुन्हा उदयाला येत असतं. म्हणून हे अर्जुना, तू कशामध्येही गुंतवून राहू नकोस. जे समजते ये भूते, जन्मा आदी अमृते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. ती एक क्षयेस जेथ जाती, हे भूत आदी सगळे अमृत स्वरूपात असतात. आणि ज्या क्षणाला व्यक्तीचा त्या आईच्या गर्भामध्ये घटना घातली जाते, त्या क्षणापासून ते मूर्त स्वरूपात यायला सुरुवात होतात. येर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे. आणि ती सगळे विखुरलेली, सगळे लयास गेलेली ती अवस्था त्यांची शाश्वत अवस्था आहे. फक्त हा काही काळ ते एकत्र आलेले असतात आणि ते स्वप्नासारखे असतात. तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी, ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे ते अलंकार, त्या सोन्यापासून बनलेले अलंकार त्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ नसतात, तैसे सकळ हे मूर्त, जाणपा माया करीत, तैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. तैसे आधीची जे नाही, तया लागी तू रुदसी काही, तू अवीट ते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगत, विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये. दिठी सुणी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. आणि हे सगळं जाणून संतजन जे आहेत, योगीजन जे आहेत, ब्रह्मचारी जे आहेत, ते त्या नित्य परमेश्वराला ध्यान धरत असतात आणि या सगळ्या मोहाचा, या सगळ्या विषयांचा, या सगळ्या विकारांचा, या सगळ्या आसक्तीचा त्याग करून राहत असतात. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवाद करिता, उपरती होऊनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले, ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रुपता. जैसे सरिता ओघ समस्त, समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतले नाही. तैसी या योगीश्वरांची आमती, मिळणी सवे एकवटती, परी ते विचारुनी पुनरावृत्ती भजितीच ना. म्हणून हे अर्जुना, ते श्रीकृष्ण त्या अर्जुनाला समजावत आहेत की हे शाश्वत तत्व, हे अंतरी निश्चळ असलेलं परब्रह्म्याचं स्वरूप, तेच शाश्वत आहे, तेच सत्य आहे, तेच सुंदर आहे. आणि त्याच्या स्वरूपामध्ये स्थित राहणे, त्याला प्राप्त करून घेणे, त्याची भेट घेणे, त्यासारखं निश्चळ अंतःकरण करून राहणे आणि चित्ताकडचा सगळा मळ त्यागणे, चित्ताकडची सगळी चंचलता त्यागून देणे, हे सगळं जो करतो आणि याच्यामध्येच जो तल्लीन राहतो, जो निरंतर राहतो, तो त्यासारखी तद्रुपता पावत असतो. म्हणून हे अर्जुना,
तूही तुझ्या आतमध्ये असलेल्या त्या सत्य स्वरूपाशी एकनिष्ठ होऊन एकरूप होऊन निश्चळ अवस्था प्राप्त करून घे. जे सर्वत्र सर्व हि देही जया करिता हि घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. याचे नीची स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे एथ तुवा. ए रवी तरी पार्था तुझ काने नो न म्हणे चिता, परी किडाळ हे शोचिता बहुता परी. म्हणून हे अर्जुना, जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. हे चैतन्य हे विश्वात्मक त्या परमात्म्याचं स्वरूप सर्वत्र आहे आणि प्रत्येक देहामध्ये त्याचा वास आहे आणि त्याचा घात कोणीही करू शकत नाही. म्हणून हे अर्जुना, तुझ्याकडचं हे सगळं किडाळ तू त्यागून टाक. तू अजूनी कान विचारिसी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. आणि हे अर्जुना, तू नको नको त्याचं चिंतन करून तुझ्या स्वधर्मालाच विसरलेला आहे आणि ह्या स्वधर्माला विसरण्यामध्ये मात्र तुझा सर्वनाश आहे. या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथी. तरी स्वधर्मू एक आहे, तो सर्वथा त्याच जणो हे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. ते परमपिता सांगायला लागले, म्हणाले, या हे कौरव असले काय नसले काय, आणि तोही असला काय आणि नसला काय, अथवा हे सगळं योग जरी बुडून गेलं, हे सगळं विश्व जरी बुडालं, तरी स्वधर्म हा कधीही श्रेष्ठच असतो. म्हणून त्याला कधीही त्यागू नये. त्याला जर आपण त्यागलं तर आपला तरणोपायाचा सगळा मार्ग खुंटवूनच जातो. म्हणून आपणही कायम आपला स्वधर्म पाळला पाहिजे. तर स्वधर्म म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आतमध्ये असलेलं ते परमतत्व आपल्याला सत्य आणि असत्य यांची जाणीव करून देत असतं. अशा वेळेस सत्याची जाणीव जी असते तो आपला स्वधर्म असतो. प्रत्येक प्रसंगाचं, प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक समाजाशी, प्रत्येक देशाशी आपलं जे कर्तव्य असतं तो आपला स्वधर्म असतो. म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते नित्य आपण करत राहिलं पाहिजे. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसेनीही विष होय सुदले नवज्वरी देता. तर गोक्षीर जरी असलं तरी त्याला तापामध्ये जसं देता येत नाही, तसं हे अर्जुना तुला हा स्वधर्म सोडून कधीही चालणार नाही. म्हणजे स्वधर्म न सोडण्याचं पथ्य तुला पाळावंच लागेल. या संग्राम समयामध्ये क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा तुझा स्वधर्म आहे. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. क्षत्रिये बहुतच पुण्य कीजे, तै झुंज ऐसे हे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीसी. ज्या क्षत्रियांनी बरंचसं पुण्य केलेलं असतं त्यांना असं स्वधर्मासाठी युद्ध करायला मिळत असतं. आणि एखादा मनुष्य रस्त्याने जात असताना त्याला चिंतामणी सापडावा, असं हे सगळं स्वर्गप्राप्तीचं, सगळं मोक्षप्राप्तीचं हे सगळं साधन आहे. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियूख. एखाद्याने सहज जांभई देण्यासाठी आपलं मुख पसरावं आणि त्याच्या मुखामध्ये अमृत येऊन पडावं, तैसा संग्रामू हा देख पातला असे. आता हा ऐसा अभेरीजे, मग नाथिले शोचू बसिजे,
तरी आपण आहाना होईचे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. अस्ति कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल, आणि गिवसीत पावतील महादोष. जे तुझ्या पूर्वजांनी कमवून ठेवलेलं आहे ती सगळी कीर्ती तुझं हे रण सोडून जाण्यामुळे होणार आहे. जैसी भरतारे ही न वणिता, उपहरती पावे सर्वथा, तैसी दशा जीविता स्वधर्मे विना. जो व्यक्ती आपला स्वधर्म आपलं कर्तव्य सोडून देतो त्याची अवस्था त्या विधवा स्त्रीसारखी होत असते, जिला सगळीकडे उपेक्षा सोसावी लागते. ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधे विदारिजे, तैसे स्वधर्महीन अभिभाविजे महादोषी. म्हणून स्वधर्म हा सांडसील, तरी पापावर पडा होसील, आणि अपेश ते न वचेल कल्पांतावरी. म्हणून हा स्वधर्म तू सांडू नकोस आणि पापाचा वाटेकरी होऊ नकोस. जाणतेने तवची जियावे, जव अपकीर्तीने अंगान पवे, आणि सांग पाकेवी निगावे एथोनिया. जो स्वाभिमानी असेल, जो जाणता असेल, त्याने सन्मानाने जिणे हेच खरे जिणे आहे. अपकीर्तीने जगणे हे काही जिणे नाही. म्हणून मनुष्यानं नेहमी सदकीर्ती होईल, सन्मान होईल असंच वर्तन केलं पाहिजे. आणि त्याच्यातच खरा पुरुषार्थ आहे, त्याच्यातच खरा सन्मान आहे. तू निर्मत्सरू सदयता, येथून निघसी कीर मागवता, परी ते गती समस्तान म्हणेल यया. हे चहूकडून वेळतील. हे अर्जुना, तू जरी येथून जाण्याचा निर्णय घेतलास तरी हे सगळे तुला घेरतील, बाणवरी घेतील, ते तपारतान सुटीजेल कृपाळूपणे, आणि तुझा प्राण घेतल्याशिवाय ते राहणार नाही. ऐसेने हे प्राण संकटे, जरी बी पाये पा निघणे घटे, तरी ते जियाले ही ओखटे मरणाहुनी. आणि हे असं अशा लोकांनी घेरल्यानंतर त्यांनी जरी तुला सोडून दिलं आणि प्राणदान दिलं तरी हे जिणं देखील तुझं मरणापेक्षा बेहत्तर असेल. तू आणिकही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना, या वैरी या दुर्जना, का प्रत्यया येईल म्हणा सांगे मज. आणि तू हे जरी सहृदय देणे सोडून निघालास तरी तुझी कीव तुझ्या या दुर्जनांना, तुझ्या या सगळ्या शत्रूंना येणार नाही. ते म्हणतील, ते म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. ते म्हणतील की अर्जुन आम्हाला घाबरून पळून गेला. लोक सायासे करुणी बहुते, कावेची ती आपुले जीविते, परी वाढविते कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिले असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. लोकांना सदकीर्ती मिळवण्यासाठी अपार कष्ट मिळवावे लागतात, परंतु तुला ती सहज आणि अनायासानं प्राप्त झालेली आहे. म्हणून हे अर्जुना, तुझी ही कीर्ती आता वाया घालवू नकोस. तैसी कीर्ती निस्सीमा, तुझ्या ठाई निरुपमा, तुझे गुण उत्तम तिही लोकी. दिगंतीचे भूपती, भाट होऊन वाखाणीती, जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक. ऐसा महिमा घनवट, गंगा जैसी चोखट, जया देखी जगी सुभट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत, ऐकोनिया हे समस्त, जाहले आथी विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची हाका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा.
कितीही अहंकाराने भरलेला, कितीही क्रोधाने भरलेला मनुष्य जरी असला आणि त्याने जर त्या सिंहाची डरकाळी ऐकली, त्याला जसा धाक पडेल तसा तुझा धाक त्या कौरवांना आहे. जैसे पर्वत वज्राते, इंद्राच्या वज्रापुढे कितीही मोठा पर्वत असला तरी तो चकनाचूर होऊन जाऊ शकतो. ना तरी सर्प गरुडाते, सर्प कितीही विषारी असला तरी तो त्या गरुडाला जसा भ्यात असतो, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा, ते अगाध पण जाईल आणि तुझी हे कीर्ती आपोआप नष्ट होऊन जाईल. मग ही नावे अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंजतची. आणि हे पळता पळवणे देती, धरवणे अवकळा करीती. आणि तू जरी जायला लागलास तरी ते तुला सहजासहजी जाऊ देणार नाहीत. न गणित कुठे बोलते, ते किती किती तुला अपशब्द बोलतील, किती किती तुझा उपमर्द करतील, किती तुझा अपमान करतील, याला सीमा नाही. मग ते वेळी हे फुटावे, मग त्यावेळेस तुला स्वतःचीच लाज वाटेल. मग आता लाठेपणे का न झुंजावे, हे चिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ. आणि मग तू हे झुंजणं सोडून, हे सगळं पृथ्वीचं साम्राज्य भोगायचं सोडून सगळं उपमर्द का सहन करत आहेस. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. मनोनी ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मू हा आचरता, दोषू नसे असता. या स्वधर्माचं जर तू आचरण करशील तर तुला स्वर्ग सुख प्राप्तच होईल आणि कुठलाही दोष तुला लागणार नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस आपण आपलं कर्तव्य कर्म करायला जातो, त्या त्या वेळेस आपल्याला कितीही आणि कोणाचाही विरोध झाला तरी ते आपण केलंच पाहिजे. कारण त्यातच आपलं सगळं पुण्य दडलेलं असतं, त्यातच आपली सद्गती ठेवलेली असते. आणि म्हणून आपण तो मार्ग कधी सोडू नये. अमृते तरीची मारिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मे दोषू पाविजे. हे तू कपणे अमृताचा त्याग करायचा आणि विषाचं सेवन करायचं, तसं त्या स्वधर्माला सोडण्यामध्ये आहे. मनोनी तुझ पार्था, हे तू सांडोनी सर्वथा, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून हे अर्जुना, तू क्षात्रवृत्तीने युद्ध कर. सुखी संतोषा न यावे. आता या ठिकाणी स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षणं त्या ठिकाणी भगवंत सांगत आहेत. अत्यंत मोलाचा उपदेश या ठिकाणी त्या भगवंतांनी केलेला आहे. या संसारामध्ये जगत असताना, आपलं आयुष्य जगत असताना कसं राहिलं पाहिजे, त्या चिखलातील त्या कमळासारखं राहिलं पाहिजे. चिखलात राहून चिखलाचा स्पर्श नाही, पाण्याचा संग त्याला कधी बाधत नाही, कारण त्याच्या सगळ्या त्या पानांवर मेणासारखं आवरण असतं. त्याचप्रमाणे सुखी संतोषा न यावे, सुख संतोष हे कधी नको. दुःखी विषादा न भजावे, कधी दुःखही मानू नये. आणि लाभाला बन धरावे मना माझी, लाभ आणि हानी याचा विचार सोडून द्यावा. एथ विजय पण होईल, का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. विजय होईल की मृत्यू होईल हे पुढचं पुढे, पण आता फक्त स्वधर्मासाठी आणि आपलं कर्तव्यासाठी लढत राहणे एवढं फक्त तुझ्या हातात आहे. आपण या उचिता स्वधर्मातेची राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. स्वधर्म आणि कर्तव्याच्या मार्गावर चालत असताना जे प्राप्त होईल ते आपण सहन केलं पाहिजे. ऐसे या म्हणे होवावे, तरी दोषू न घडे स्वभावे. तरच मनुष्याला निष्काम त्याचा पुण्य लाभत असतं, तरीच त्याच्याकडे कोणताही दोष अथवा कोणतंही श्रेय त्याला लाभत नाही. तो या सगळ्या कर्मांपासून अलिप्त होऊन जातो.
म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येथ. आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. तुला हा सांख्य योग सांगितलेला आहे आणि आता या ठिकाणी बुद्धियोगाचं कथन भगवंत त्या अर्जुनाला करत आहे. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. आणि त्या बुद्धियोगामुळे मनुष्याला कर्माचं बंधन बाधत नाही. जैसे वज्र कवचले जे. ज्याप्रमाणे एखाद्याने सगळं कवच परिधान केलेलं आहे, सगळे कवच त्याच्या परिधान केल्यानंतर कितीही शस्त्रांचा मारा त्याच्यावर जर झाला तरी तो जसा अबाधित राहतो, तसं बुद्धीकडे हा जर त्या भगवंताचा योग असेल, हे जर विवेक त्याच्या बुद्धीकडे असेल तर निश्चितपणे तो या सगळ्या विषय विकारांच्या माऱ्यापासून अबाधित असतो. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे. जेत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे राहाटी जे. परिकर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञो न बधिजे भूतबाधा. कर्म मार्गाने जायचं आणि कर्मफळाची मात्र अपेक्षा ठेवायची नाही. हेच खरं या मार्गाचं सार आहे. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक असतो आणि तो मंत्राचा वापर करून भूतांना पळवून लावत असतो आणि त्याला स्वतःलाही कधी भूतबाधा होत नाही, त्याचप्रमाणे मनुष्यानं या बुद्धियोगाचा वापर करायला पाहिजे. तियापरी जे सद्बुद्धी आपू झालिया निरवधी. हा असताची उपाधी या कळू न सके. जेथण संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादी लेप न लगती तेथ. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे. तरी अशेष ही नाशे संसार भय. जैसी दीप कळिका धाकुटी परिबहु तेजाते प्रगटी. तैसी सदबुद्धी हे थेकुटी म्हणू नये. ज्याप्रमाणे घनघोर अंधकारामध्ये एखादा दिवा पुरेसा असतो, कारण तो आपल्याला जेवढं चालायचं आहे आपल्या जवळचा भाग तरी दाखवत असतो आणि आपण पुढे सरकलो की तोही पुढे चालत असतो, त्यामुळे संपूर्ण मार्गावर तो कामात येत असतो. त्याचप्रमाणे ही सद्बुद्धी असलेला मनुष्य बरोबर या सगळ्या कलिकाळाच्या, या सगळ्या विषयाच्या, या सगळ्या मोहाच्या मार्गावर या बुद्धियोगानं, या ज्ञान दिव्याच्या सहाय्यानं बरोबर तरत असतो. पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी. जे दुर्लभ चराचरी सदवासना. आनिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू. का अमृताचा लेशू दैवगुणे. तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर. तैसा ईश्वरा वाचुनी काही. जिये आनिक लाणी नाही. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ज्या बुद्धीकडे भगवंताला प्राप्त करून घेण्याची ओढ असते, भगवंत आणि भगवंत असा एकच ध्यास ज्या बुद्धीकडे लागलेला असतो, तीच खरी बुद्धी आहे आणि ती या जगामध्ये दुर्लभ आहे. आणि म्हणून हे अर्जुना, तू सया दुर्मतीचा त्याग करून सद्बुद्धी अंगीकार. ये री ते दुर्मती जे बहुधा असे विकरती. जेथ निरंतर रमती अविवेकी ये. म्हणून अशी निश्चळ बुद्धी, फक्त बुद्धी त्या एकाच्या ठाई त्या भगवंतापाशीच तू स्थिर कर. आणि इतर जे असतात ते आपल्या बुद्धीकडे बरेचसे विकार धारण करत असतात आणि त्यामुळे त्यांचा नाश होत असतो. म्हणून ज्या सदपुरुषाची बुद्धी फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या ठाई निश्चळ झालेली आहे, तो मात्र
आत्मसुख प्राप्त करून घेत असतो. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही. वेदाधारे बोलती, लोक एकीकडे वेद सांगतात, केवळ कर्म प्रतिष्ठिती, फक्त कर्मकांड करत असतात. परी कर्म फळे आसक्ती धरुनिया, परंतु फळाची आशा, फळाचा अभिमान मात्र ते सोडत नाही. म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यज्ञ दान धर्म पुण्य ते सगळं करतात, पण ते सगळं स्वर्ग सुखाच्या अपेक्षेनं करत असतात. एथ हे वाचून काही, आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. अशा प्रकारे त्या भगवंतांनी त्या अर्जुनाला त्याची बुद्धी निश्चळ करून त्या भगवंतापाशी स्थिर करायला सांगितली आहे. आणि बुद्धीकडे फक्त आणि फक्त भगवंताचा योग धारण करायला सांगितलेला आहे. आणि कर्मफळाचे आसक्तीचा त्याग करायला सांगितलेला आहे. कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कर्मफळापासून प्राप्त होणाऱ्या फळाची भीती अथवा मोह अथवा अभिमान न धरता फक्त कर्तव्य भावनेतून, फक्त ईश्वरी कर्तव्य म्हणून करत राहण्यामध्येच मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो, जैसा कर्पूराचा राशी कीजे, मग अग्नी लावूनी दिजे, कामिष्टांनी संचरविजे काळकूट. ज्याप्रमाणे एखाद्या फळाची अपेक्षा ठेवून कर्म करण्याबद्दल श्री ज्ञानेश्वर या ठिकाणी सांगत आहे. बोलले यज्ञ करतात पण स्वर्गाची अपेक्षा ठेवतात. एखाद्या कापुराच्या एखाद्या ढिगाला अग्नी लावून द्यायचा किंवा चांगल्या गोडधोड अन्नामध्ये विष मिसळून टाकायचं, त्याप्रमाणे मनुष्य भक्ती मार्गामध्ये फळाची अपेक्षा करतो किंवा संसारामध्ये फळाची अपेक्षा करून आपले कर्म करत असतो. दैवे अमृत कुंभ जोडला, एखादा अमृताचा कुंभ भेटला, तो पाये म्हणून उलंडला, तैसा नासिती धर्मू निपजला हेतुकपणे, सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, मोठ्या महत्प्रयासानं अत्यंत कष्टानं त्या ठिकाणी पुण्याचं अर्जन करायचं आणि त्यातून मग आणखी संसारच मागायचा, हे काही योग्य नाही. कारण संसार म्हणजे दुःखाचं मूळ आहे. संसार म्हणजे त्या ठिकाणी नाना चिंतेचं आगर आहे, दुःखाचा डोंगर आहे. आणि म्हणून याच्यातून सुटण्यासाठी की जो की या संसारामध्ये राहूनसुद्धा मनुष्य सुटू शकतो, संसारामध्ये राहून त्याच्याकडे अलिप्तपणा ज्ञानेश्वर उभा करू बघत आहे. आणि त्यासाठी जो योग आहे तो योग आता याच अध्यायामध्ये पुढे भगवंत सांगत आहेत. जैसी रांधवनी रससोय अनिकी, करुणिया मोले विकी. अत्यंत सुंदर पक्वान्न एखाद्या सुंदर गृहिणीनं तयार केलं आणि केवळ पैशासाठी ते विकून टाकलं, त्यामुळे तिला त्या अन्नाची जशी तृप्ती लाभत नाही तशी ह्या फळाची अपेक्षा ठेवणाऱ्या मनुष्याचं होत असतं. तैसा भोगासाठी अविवेकी धाडितू धर्म, म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवाद वरता मणी वसे. तिही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतमात्मक जेथ निरूपीचे कर्माधिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. वेदांमध्ये तिन्ही गुणांचं वर्णन आहे, उपनिषदांमध्ये सुद्धा ते आहे. आणि एक प्रकारे ते शुद्ध सत्वगुण निर्माण करणारं आहे. पण या व्यतिरिक्त जेही मनुष्य घेत असतो ते सगळं रजगुणाचं असतं आणि त्यामध्ये कर्माचा महिमा वर्णन केलेला नाही. त्यामुळे मनुष्य फक्त फळाची अपेक्षा ठेवतो आणि सगळं स्वर्गाची अपेक्षा ठेवतो.
आणि त्यातून तो आणखी त्यामध्ये गुंतला जातो. मनोणी तू जाण हे दुःखासीच कारण, येत झणे अंतःकरण रिगोदेसी. तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी. म्हणून सुखाचा गुरुमंत्र या ठिकाणी माऊली देत आहेत. म्हणाले गुणत्रयाच्या पलीकडे जायचं आहे. सत्वही नको, रजही नको आणि तमही नको. आणि मी माझे अहंकार पूर्ण त्याग करायचा आहे. आणि म्हणजे काय, स्वतःला विसरून जायचं आहे. आपण फक्त देवाची एक निर्मिती आहोत. देव आपल्याला बुद्धी देतो आहे आणि देवाच्या कृपेनं सगळं घडतं आहे असं मानून राहणं यातच खरं सुख आहे. आणि जे जे होईल ते आनंद अत्यंत आनंदानं बघत राहणं आणि परमेश्वराला वंदन करत राहणं यात सगळं समाधान आहे. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले. हे वेदांमध्ये भरपूर सांगितलेलं आहे. पण आपल्याला जेवढं हवं, ज्याचं आपल्याला हित आहे, जो मार्ग आपल्याला बरा वाटतो तो आपण घेतला पाहिजे. जैसी प्रगटलिया गबस्ती, अशेष ही मार्ग दिसती, तरी ते तुले ही काय चाली जती, सांगे मज. का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. संपूर्ण पृथ्वीवर पाणीच पाणी आहे आणि आपल्याला जेवढं लागलं तेवढंच आपण घेत असतो. तसं वेदांच्या बाबतीत आपण करायला पाहिजे, ज्ञानाच्या बाबतीत करायला पाहिजे. जो मार्ग आपल्याला योग्य वाटतो, ज्या मार्गावर आपल्याला समाधान वाटतं, त्या मार्गाचा अवलंब आपण करायला पाहिजे. तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्थे ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती, शाश्वत जे. मनोनी ऐके पार्था, याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्त ही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आसन धरावी. आता आपण आपलं चित्त या ठिकाणी सावध करावं, कारण अत्यंत सुंदर, अत्यंत मनोहारी संपूर्ण या ग्रंथाचा सार, संपूर्ण जीवनाचं सार माऊली आता या ठिकाणी सांगत आहे. परी कर्मफळी आसन करावी. कर्मफळामध्ये आस करू नये. जे विहित नित्य कर्म आहे, जे स्वधर्म कर्म आहे, जे आपलं कर्तव्य आहे, ज्याही स्थितीमध्ये आपण आहोत, ज्याही पदावर आपण आहोत, ज्याही नात्यामध्ये आपण आहोत, त्या त्या ठिकाणचं योग्य असं कर्म ज्या त्यावेळी आपण करत राहिलं पाहिजे. त्यातून सुख भेटो अथवा दुःख भेटो, काही प्राप्त हो अथवा न प्राप्त हो. आणि कुकर्मी संगती न व्हावी. आणि त्यासोबत आपलं कर्मफळ तर आपण करावंच, पण कुकर्माच्या संगतीपासून स्वतःला वाचवावं. हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. आणि हे सगळं हेतुरहित होऊन आपण केलं पाहिजे. हे 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 अत्यंत सार आहे. एक मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुठेतरी जपून ठेवावं असा हा माणिकासारखा, मोत्यासारख्या ह्या 2 ओळी आहेत. पुन्हा आपण एकदा श्रवण करूया. परी कर्मफळी आसन करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतुविन. तू योगयुक्त होऊनी, फळाचा संग सांडुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. फळाचा संग सांडून आपलं शुद्ध चित्तानं आपण आपलं कर्म करत राहिलं पाहिजे. परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेत तोषावे हेही नको. आणि दैववशे, दैव कर्मानं, दैव कर्मधर्म संयोगानं त्या कर्मामध्ये आपल्याला यश मिळालं, आपण सफल झालो, आपण सक्सेस आपल्याला मिळालं, त्याही वेळेस आपण फार उड्या मारू नये, स्थिर राहावं. का निमित्ते कोणे एके, ते सिद्धीन वचत ठाके, तरी तेथेचेनी अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले, तरी काजाची कीर आले,
परी ठेलिया ही सगुण जाहले ऐसेची म्हणी. देखे जे तुलाले कर्म निपजे आदि पुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. आणि त्या ज्याप्रमाणे यश मिळालं तर त्याचा संतोष मानू नये आणि त्याचप्रमाणे जरी ते सिद्धीला गेलेलं नाही ते सिद्धी न वचत ठाके, जरी ते अपयशी आपण ठरलो तरी तेथेचे नि अपरिथोखे शोभावेना, तरी क्षोभ मानू नये. आणि हे सगळं जे आहे ना ते त्या आदिपुरुषाला अर्पण करत जावं. कार्याच्या सुरुवातीलाच त्या आदिपुरुषाला सांगावं की हे भगवंता, हे समर्थ, हे सगळं जे होत आहे ना हे सगळं तुझ्यामुळे होत आहे आणि तुझ्यासाठी मी हे करत आहे, तुझ्या कृपेमुळे करत आहे आणि माझं कर्तव्य म्हणून करत आहे. आणि यातून जे काय होईल न होईल ते सगळं तुझंच असेल. देखे संता संती करमी हे जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. आणि हीच योगस्थिती आहे आणि हाच खरा बुद्धीकडील योग आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी. तो बुद्धियोग विवरिता. आता मन आणि बुद्धीचा ऐक्य ज्या ठिकाणी होतं अशा त्या समत्व चित्ताचा योग भगवंत त्या अर्जुनाला सांगत आहे. आणि ते सांगत आहेत की तेची सार जाण योगाचे, संपूर्ण योगाचं हे सार आहे आपलं मन आणि बुद्धी. आपलं मन आणि बुद्धी यांचं एकत्व व्हावं, ते सम व्हावं. जे बुद्धीला वाटतं तेच मनाला वाटावं, बुद्धीला वाटतं त्याचप्रमाणे मनाने करावं. मनाकडेही जे बुद्धीला अनुकूल आहे, जे सत्याचं आहे, जे शाश्वत आहे, जे कुकर्म रहित आहे, कुसंगती रहित आहे, स्वधर्म कर्म ज्यात विहित आहे तेच आपण करावं असं श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहे. तो बुद्धियोग विवरिता बहुती पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. परितेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणोनी बुद्धियोगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू. अशा या बुद्धियोगाकडे अर्जुनाला स्थिर व्हायला भगवंत सांगत आहे. मने करी अभेरू फळ हेतूचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी. ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. आणि असे जे मनुष्य आहेत की जे कर्मफळाची अपेक्षा ठेवत नाही परंतु स्वधर्म पूर्ण करतात, स्वधर्म कर्माचं आचरण करतात, ते यातायाती लोपती, ते जन्ममृत्यूच्या यातायातीतून सुटतात. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. आणि मग ते त्या निर्गुणाला, त्या परमपदाला, अच्युताला या बुद्धियोगामुळे ते प्राप्त करून घेतात. तू ऐसा तै होसी जै मोहा ते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाळे होईल मन पैसे तुझे. आणि मग हे अर्जुना, तू या मोहाला जर सांडलं आणि याप्रमाणे जर मनाकडे वैराग्य धारण करून राहिलास तर मग तू निष्कळंक होऊन जाशील. तुझ्याकडे आत्मज्ञानाची उत्पत्ती होईल आणि तेने निचाळे होईल मन आपासे तुझे. आणि तुझे मनसुद्धा त्या ठिकाणी निष्कलंक होईल, त्या ठिकाणी उन्मन होईल. तेथ अनिक काही जाणावे का मागितले स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल. इंद्रियाची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आणि याप्रमाणे जर तू राहिलास तर ज्या इंद्रियांच्या संगतीला ही बुद्धी जात होती तीच बुद्धी आता आत्मस्वरूपाकडे स्थिर होईल.
त्या अंतरी असलेल्या त्या भगवंताकडे स्थिर होईल. आणि साहजिकच आहे, त्या भगवंताला अभिप्रेत असलेलं जे काय आहे ना, त्या भगवंताजवळ सर्व सुखे आहेत. सर्व सुखे देवापाशी, परी आपण चुकलो तयासी, ते सर्व सुख आपल्याला प्राप्त होतील. समाधी सुखी केवळ, जै बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योग स्थिती. आणि समाधी घेतल्यासारखंच हे आहे. समाधीमध्ये मनुष्य अलिप्त होऊन त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेला असतो, म्हणजे त्याला बाहेरच्या कशाचीही तमा नसते. त्याचप्रमाणे हे अर्जुना, तू त्या कर्म करत राहा, कर्तव्य म्हणून, धर्म म्हणून कर्म करत राहा, परंतु त्या कर्माची अपेक्षा न ठेवल्यामुळे, त्या कर्माच्या फळामध्ये न गुंतल्यामुळे तुझ्यासाठी ती एक बुद्धीची समाधीच असेल आणि तीच खरी योग स्थिती असेल. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्राव आगवा, मी फुसेना आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझनिके, ते पूस पाऊन मेखे मनाचेनी. आता अर्जुन श्रीकृष्णांना पुसायला लागला. या बोला पार्थे, म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते, काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिजे, तो कैसा चिन्नी जाणिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. तो कवनी स्थिती असे, कैसे निरूपे विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू, जो षड्गाधिकरणू, तो काय तेथ नारायणू बोलत असे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, स्थिर बुद्धी पुरुषाची लक्षणे काय, असा प्रश्न अर्जुनाने त्या नारायणाला विचारला. म्हणे अर्जुना परियसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. जो सर्वदा नित्यतृप्तू, अंतःकरण भरितू, परी विषया माझी पतितू, जेने संगे कीजे. मग नारायण त्या ठिकाणी सांगायला लागले, म्हणाले हे अर्जुना, तू आता त्या स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं ऐक, की जो स्वसुखामध्ये विचारणा करत असतो, जो सर्वदा नित्य तृप्त असतो, त्याचं अंतःकरण भरलेलं असतं, आणि परी विषया माझी पतितू, परंतु विषयापासून तो अलिप्त झालेला असतो, विषयांचं त्याच्यापासून पतन झालेलं असतं. तो कामू सर्वथा जाय, त्याच्याकडील काम सर्वथा गेलेला असतो. जयाचे आत्मतोषी म्हणर आहे आणि अत्यंत आत्मतोषाने तो युक्त असतो, तोच स्थितप्रज्ञ होय पुरुषू जाण. नाना दुखे प्राप्ती, जयासी उद्वेग नाही चित्ती, आणि सुखाची या आरती आड पैसेना. अर्जुना तया ठाई, काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तू. त्याच्याकडे दुःख नसतं, त्याच्याकडे उद्वेगही नसतो, त्याच्याकडे सुखाचीही आर्तता नसते. मला हे भेटलं पाहिजे, हे लाभलं पाहिजे, असं संसारामध्ये तो हाय हाय करत नाही. आणि काम क्रोधसुद्धा त्याच्याकडचे बाजूला झालेले असतात. ऐसा जो निरवधी, तो जानपा स्थिर बुद्धी, जो निरसूनी उपाधी भेदरहितू. त्याच्याकडचे सगळे भेद नष्ट झालेले असतात आणि तो उपाधिरहित झालेला असतो. म्हणजे काय, तो कसल्याही उपाधीमध्ये अडकत नाही. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. पूर्ण चंद्रासारखा तो असतो. ऐसी अणविच्छिन्न समता, अत्यंत समता त्याच्याकडे असते. तो सर्व प्राणीमात्रांकडे, सर्व जीवांकडे समतेनं बघत असतो. तो कोणाशीही भेद करत नाही, कोणाचीही ईर्ष्या करत नाही, कोणालाही अपशब्द बोलत नाही आणि कोणाचाही तिरस्कार करत नाही. सर्वांनाच एका समदृष्टीने तो बघत असतो. भूतमात्री सदयता, आणि प्रत्येक प्राणीमात्रमध्ये तो भगवंताला बघत असतो. आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे, त्याचं चित्त कधीच पालटत नाही.
गोमटे काही पावे, चांगलं काहीतरी भेटलं ना तरी संतोषे तेने नाभिभवे. ओ ओखटेनी नागवे विषादासी, चांगलं काही भेटलं तरी संतोष नाही, आणि ओखट काहीतरी झालं, काहीतरी वाईट झालं तरी त्याला विषाद घेरत नाही, दुःख त्याला होत नाही. ऐसा हरिक शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जानपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. असा जो हर्ष आणि शोकाचार रहित आहे, आत्मबोधाने जो भरलेला आहे, तो स्थितप्रज्ञ आहे. का कुर्माजिया परी, कासव असतं, उवाईला अवयव पसरी, अवयव आपल्याने आपले पसरलेले असतात, परंतु काहीतरी थोडंसं बाहेरची चाहूल लागली, कुठेतरी धोका संभवत असला, ना इच्छावशे आवरी आपुले आपण लगेच आवरून घेतो. तैसी इंद्रिये आपयती होती, तसं ज्याच्या इंद्रियांवर ज्याचा ताबा असतो, जयाचे म्हणितले ते करती, डोळ्यांनी जे बघायला पाहिजे तेच तो बघतो. त्याला वाटलं की हे ऐकायला नको, तिथून तो काढता पाय घेतो. हे बोलायला नको असं त्याच्या मनात जर असेल तर त्याची वैखरी त्याचं आज्ञापालन करत असते. जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता अर्जुना आणि काही एक, सांगेन ऐके कवतिक, या विषयांचे साधक त्याजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती, परिरसने नियमून करीती, ते सहस्रधा कवळी जती विषयी. जैसे वरी वरी पालवी खुडिजे, आणि मुळी उदक घालिजे, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. आता इंद्रिय आवरले, पण मनाकडे मात्र जर आसक्ती असेल, मनाकडे मात्र त्या विषयाचे अजूनही लोभ असेल, तर त्याची अवस्था वरीवरी पालवी खोडलेल्या त्या झाडासारखी होते. वरीवरी पालवी खोडून टाकायची आणि खाली मात्र पाणी घालत राहायचं. ते वृक्ष मात्र कधीही मरत नाही आणि त्याला मात्र आडव्या फांद्या फुटत असतात. तो उदकाचे निबळे, जैसा आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमून ये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विना. मग अर्जुना स्वभावे, ऐसी आहे नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होनी जायचे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. म्हणून मनाकडे मनसुद्धा या विषयांपासून अलिप्त झालं पाहिजे. मनाकडे सुद्धा बुद्धीचं योग निर्माण झाला पाहिजे. मन बुद्धी एकच झाली पाहिजे आणि मग त्यातून मनुष्याकडे सोहमभाव प्रकट होत असतो. ये रवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे रहाटता ती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुणी आहाती. आणि जे मनाला मुठीमध्ये धरून असतात त्यांना यमाची बाधा होत नाही. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. ये रवी तरी अर्जुना, हे आया नये साधना, जे रहाटता ती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुणी आहाती. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती वृत्ती सिद्धीचे निमिषे, मग आकळिती स्पर्शे इंद्रियाचेनी. तिये संधी मन जाये,
मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. भगवंत या ठिकाणी इंद्रियांच्या बळकटपणाबद्दल अर्जुनाला सांगत आहे. मला कितीही मोठा ज्ञानी असला, कितीही मोठा अभ्यासी मनुष्य असला, आणि जर या इंद्रियांना जर आपण थोडीशी जरी सवड दिली तरी हे इंद्रिय मनुष्याला कासावीस करून टाकतात आणि मनुष्याला भुलवून टाकतात, मनुष्याला लोभामध्ये पाडतात, मनुष्याला आसक्तीमध्ये, मनुष्याला कामनेमध्ये पाडून टाकत असतात. मनोनी आईके पार्था, म्हणून हे पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा, या इंद्रियांना निर्दाळन केलं पाहिजे. म्हणजे काय, या इंद्रियांप्रमाणे आपण कृती करायला नको, आपल्याप्रमाणे या इंद्रियांनी कृती करायला पाहिजे. सर्व विषयी आस्था सांडूनिया, तोची तू जाण, योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. आणि मग असा जो आहे, जो आपल्या इंद्रियांचं निर्दाळन करतो, इंद्रियांचं दमन करतो आणि या विषय सुखाच्या आहारी जो जात नाही, त्याच्याकडेच आत्मबोध उभा असतो. जो आत्मबोधयुक्तू असे असे सततू, जो माते हृदया आतू विसंबेना. आणि मग अशाच व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंत वास करत असतो, अशाच व्यक्तीच्या अंतरी भगवंताचं सामर्थ्य प्रकट होत असतं. ये रवी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल जरी काही, तरी साध्यंतची हा पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करीनाशू जीवितासी. तैसी विषयांची शंका, मणी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. भगवंत सांगायला लागले, म्हणाले, ज्याप्रमाणे विषाचा थोडा जरी अवशेष, थोडा जरी भाग आपण प्राशन केला तरी निभ्रांतपणे, अर्थातच सहज त्या व्यक्तीच्या जीविताचा घात होत असतो. तसं विषयाचं आहे. थोडा जरी विषय आपण मनामध्ये राखून ठेवला, थोडा जरी विषय त्याचं आपण पालन आपल्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये करत बसलो, तर तो त्या सापाच्या पिलासारखा आहे. मोठा होऊन तो निश्चितपणे मोठा होतो आणि निश्चितपणे आपल्याला दंश करतो, आपला संपूर्ण घात करत असतो. म्हणून थोडी देखील वासना आपण आपल्या मनामध्ये ठेवू नये. सगळ्या वासनेचं निर्दाळन करावं, सगळ्या इंद्रियांचं निर्दाळन करावं. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निस्संगाही आपजे संगती. आणि स्मरण झालं, विषयांचं स्मरण झालं की लगेच मनुष्याला त्या विषयांची संगत हवीशी वाटते आणि तो लगेच त्याच्याकडे काम उपसतो, त्याच्याकडे क्रोध येतो आणि त्यातून तो सगळं अनहित कर्म करून बसतो. जेथ कामू उपजला, तेथ क्रोधू आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. आणि मग यातूनच सगळा मोह त्याच्याकडे उत्पन्न होतो. संमोह झाली या व्यक्ती, तरी नाश पावे स्मृती. आणि हा मोह त्याच्या बुद्धीचा, त्याच्या विवेकाचा, त्याच्या ज्ञानाचा नाश करतो. आणि मग साहजिकच त्याच्याकडून का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजाते ग्रासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. आणि ज्याप्रमाणे अंधकारामध्ये सूर्याचं तेज नाहीसं होतं, त्याप्रमाणे या विषयाच्या वाऱ्यामध्ये त्या स्मृतीचा भ्रंश होतो. आणि मग अज्ञानांध केवळ, तो अज्ञानी व्यक्ती काय करतो, तेने आपलं विजे सकळ, सगळ्या विषयांना आमंत्रण देतो. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. आणि मग त्याची बुद्धी आणखीन व्याकुळ होत जाते, आणखीन तो परत त्या विषयांना आमंत्रण देतो, आणखी त्यांच्या आहारी जातो. हे दुष्टचक्र सतत सुरू असतं. जैसे जात्यांधा पळणी पावे, मग ते काकुळती सैरा धावे,
तैसे बुद्धीसी होती भवे. धनुर्धरा जात्यंत मनुष्य जसा सैरावैरा धावत सुटतो, तशी अवस्था या मोहाने ग्रासलेल्या मनुष्याची होत असते. ऐसा स्मृती भ्रंशू घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे. ते तसमूळ हे उपडे ज्ञान जात. हा मोहाने हा स्मृतिभ्रंश झाला की त्याचं सगळं ज्ञान उडून जातं. चैतन्याच्या अभ्रंशी शरीरात दशा जैशी, तैशी पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. आणि चैतन्य निघून गेल्यानंतर शरीर जसं निस्तेज पडलेलं असतं, त्याचप्रमाणे मनुष्याची अवस्था बुद्धिनाश झाल्यानंतर होत असते. म्हणजेच तो मृतप्राय होत असतो. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके. ज्याप्रमाणे एखाद्या इंधनाला, ज्या वाळलेल्या लाकडांना किंवा एखाद्या पेट्रोलच्या भरलेल्या त्या टाकीला, रॉकेलच्या टाकीला ज्याप्रमाणे अग्नी लागला, गॅसच्या भरलेल्या त्या हंडीला, उघड्या तोंड असलेल्या त्या गॅसच्या हंडीला अग्नी लावावा आणि तो अग्नी क्षणार्धात त्रिभुवनापर्यंत पोहोचतो, तशी अवस्था. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाहे वाहे मन. मनुष्याने जर विषयांचं ध्यान केलं तर हा विषयरूपी अग्नी त्याचं पूर्ण देह, पूर्ण अंतःकरण व्यापून टाकतो आणि त्याच्या पतनाला कारणीभूत ठरत असतो. तरी येसने हे पतन गिवसीत पावे. मनोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. म्हणून मनापासून या विषयांचा त्याग करणं, मनाला या विषयांपासून अलिप्त करणं हे अत्यंत त्या ठिकाणी हितकारक आहे. पार्था आणि काही एक, जरी नाशले रागद्वेष, तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाशगतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू, तरी संगदोषे काय लिंपतू तेथे चिनी. म्हणून हे अर्जुना, जरी नाशले रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो क्राम क्रोध विहीन होऊन असे. ज्याप्रमाणे सूर्य आभाळामध्ये असतो परंतु त्याला त्या ढगांचा, त्या आभाळाचा संग लागत नाही, त्याप्रमाणे तैसा इंद्रियार्थी उदासीन, तसं त्या इंद्रियांच्या विषयामध्ये आपण उदासीन झालं पाहिजे. आत्मरसामध्ये आपण फक्त मग्न राहिलो पाहिजे. एकीकडे काहीतरी करत राहिलो म्हणजे दुसरीकडे जाण्याला आपल्याला वेळ मिळत नाही. त्याचप्रमाणे आपण आत्मरसामध्ये जर मग्न राहिलो तर इंद्रिय सुखाकडे आपली ओढी लागत नाही. म्हणून अध्यात्मश्रवणामध्ये, भक्ती मार्गामध्ये आपण सतत मग्न राहून आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोधविहीन होऊन असे. तरी विषयातू ही काही, आपण पे वाचूनी नाही. मग विषय कवन काही, बाधितील कवना. जरी उदके उदकी बुडिजे, का अग्नी अग्नी पोळिजे. तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण होतो. आणि असा जो परिपूर्ण मनुष्य असतो, ज्याप्रमाणे उदकामध्ये उदक पडलं तर काही फरक पडत नाही, अग्नीमध्ये अग्नी लागला तरी काही फरक पडत नाही, त्याप्रमाणे जो आत्मरसानं परिपूर्ण आहे, त्याच्या आतच सगळा आनंद जर भरलेला असेल, आतच जर सगळं सुख, सगळं ऐश्वर्य त्याला अनुभवल्या जात असेल, तर निश्चितपणे तो त्या विषय सुखाच्या गोडीला सहज त्यागून टाकतो. ऐसा पणजी केवळ होऊन असे निखळ, तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता, आदि जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. आता मनाकडे आपण प्रसन्नता या आत्मरसानं भरून उभी केली पाहिजे. म्हणजे सतत आपण मन प्रसन्न केलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.
जैसा अमृताचा निर्धारू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीच नाही. एखाद्याने अमृत प्राशन करावं आणि त्याला भुकेची तहाण्याची जशी आवश्यकता भासत नाही तशी अवस्था जर मन प्रसन्न आपण या भक्तिमार्गामध्ये केलं, त्या भगवंताला शोधण्यामध्ये, त्या भगवंताचं गुणगान करण्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण संतोषामध्ये जर तृप्त झालो तर या विषय भोगाचा, या विषय वासनेचा अडथळा मनुष्याला बाधत नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, ते तर अपैसे बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथानेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ये युक्तीची कडजानी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जानगुणी विषयाधिक. आणि मग ही युक्ती, या युक्तीचा मार्ग जो अवलंबत नाही तो या विषय सुखांमध्ये घेरला जातो. तया स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. स्थिरत्वाची सुखाची, समाधानाची, शांततेची सुद्धा आसक्ती त्या स्थिर बुद्धी पुरुषाकडे नसते. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. निश्चळत्वाची भावना जर आपल्या आतमध्ये नसेल तर ती शांती ज्याप्रमाणे आपल्याकडे राहू शकत नाही, त्याचप्रमाणे आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, शांती नसेल तर तेथे सुख विसरोनी न रिगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. शांतीच्या ठिकाणी शांती नसेल तर सुख प्राप्त होत नाही. म्हणून मनाकडे निश्चळ स्थिती, होईल ते होई नका, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका. मी देवाचा आणि देव माझा, मी विषयाचा नाही, मी लोभाचा नाही, मी वासनेचा होणार नाही. ही मनाची जी निश्चळ स्थिती आहे तेथेच शांती वास करते आणि तेथेच सुख प्राप्त होत असतं. जै देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडवू शके. आता अग्नीमध्ये बीजांना जर भाजलं तर ते जसे उगवत नाही, तसंच जो अशांत आहे, ज्याच्या मनाकडे चंचलता आहे, तसं त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. म्हणून मनाचं हे जे अयुक्तपण आहे, मनाचं जे चंचलपण आहे, मनाकडील असलेली अशांती, हेच या संपूर्ण दुःखाचं कारण आहे. म्हणून या मनाला स्थिर करण्यासाठी, या मनाला निश्चळ करण्यासाठी मनाला काय वाटतं की इंद्रियाकरवी हे करून घ्यावे, इंद्रियाकरवी ते करून घ्यावे. मग मनाला वाटतं, पण आपण मनाचं जर ऐकलं नाही आणि इंद्रियांचं फक्त दमन करत राहिलो बुद्धीच्या योगानं, तर एक दिवस काय होतं, हे मन बोलतं की आता हा काही ऐकत नाही. याला मन उन्मन होणे म्हणतात. आणि मग मन पुढे आपण जे सांगू त्याप्रमाणे कृती करायला लागतं. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. आणि इंद्रियांच्या प्रमाणे वागणारा मनुष्य कधीच भवसागर पार करू शकत नाही. जैसी नाव थडिये ठाकिता, जरी वर पडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता अपाओ पावे. थडीवर उभी असलेली नाव ज्याप्रमाणे वारा कोठेही घेऊन जातो, कोणत्याही दिशेला भरकटत घेऊन जातो, त्याचप्रमाणे जो मनुष्य त्या इंद्रियांचा ऐकतो, त्या मनाचं ऐकतो आणि मन त्या इंद्रियांना कोठेही फरफटत घेऊन जातात,
आणि त्या शरीराची दुरावस्था करून टाकत असतात. तैसे प्राप्ते हे पुरुषे, इंद्रिये लाळिले जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. आणि ज्या मनुष्याला स्वतःवर दुःखांचं आक्रमण करून घ्यायचं असेल त्याने त्या इंद्रियांचं पालन करावं आणि त्याने त्या इंद्रियांच्या प्रमाणे कृती करत राहावं. मनोनी आपुली आपण पेया, जरी ये इंद्रिय येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थको असे. पण हे इंद्रिय आपल्यापाशी स्थिर होणे, आपल्याप्रमाणे यांनी कृती करणे यापेक्षा मोठं सार्थक अन्य काही नाही असे भगवंत त्या अर्जुनाला सांगत आहे. देखे कुर्म जिया परी, वाईला अवयव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन, पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परीसपा. तर ज्या व्यक्तीचे इंद्रिय सांगितल्याप्रमाणे कृती करतात त्याची मात्र प्रज्ञा त्या पुरुषाची स्वामी होते आणि त्या प्रज्ञेप्रमाणे, त्या आत्मस्थितीप्रमाणे, त्या विवेकाप्रमाणे मनुष्य कृती करतो आणि निश्चितपणे त्याचं हितच होत असतं. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले. समस्त प्राणीमात्रांमध्ये, समस्त प्राणीमात्रांना ज्या गोष्टीचं अप्रूप वाटत नाही, ज्या गोष्टीमध्ये ते रमत नाही, ते भगवंताला प्राप्त करून घेणे, ध्यानामध्ये बसणे, समाधीमध्ये बसणे, अंतःकरणामध्ये शांतीचा अनुभव करण्यासाठी स्थिर होऊन बसणे आणि आपल्या सगळ्या श्वासांवर लक्ष ठेवणे, आपलं दोन्ही भ्रुकुटीच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रावर लक्ष ठेवणे, यासारख्या कृती जो मनुष्य करत असतो त्या कृती सामान्य मनुष्य करत नाही. आणि सामान्य मनुष्य ज्या कृती करतो त्या कृती हा योगी मनुष्य करत नाही. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले, आणि जीव तेथे चेले, तेथ निद्री तुझो. तोची तो निरोपाधी, अर्जुना तो स्थिरबुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. आणि मग असं जो करत असतो, जो या संपूर्ण जनांच्या विपरीत कृती करत असतो, तोच खरा मुनिवर असतो, त्याची बुद्धी स्थिर असते. पार्था आणि काही परी, तो जाणो येईल अवसरी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण होऊन मिळत, तरी अधिक नो हेर्षत मर्यादान संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषोनी जाती समस्ता, परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तर समुद्र सागर ज्याप्रमाणे पावसामध्ये देखील त्याची पातळी वाढत नाही, ग्रीष्मामध्ये उन्हाळ्यामध्ये त्याची पातळी आटत नाही, आणि त्या सरिता आल्या काय आणि गेल्या काय याचा जसा त्या सागराला फरक पडत नाही, त्याप्रमाणे हा योगी मनुष्य असतो. तैसा प्राप्ती रद्दी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पावता न बाधी अद्रुती तया ते. आणि त्याला रिद्धी सिद्धीचं देखील हाव नसते, कारण सांगे सूर्याच्या घरी, सूर्याला प्रकाशाची जशी गरज नसते तशी या सर्व अर्थाने परिपूर्ण असलेल्या मनुष्याला रिद्धिसिद्धीची सुद्धा आवश्यकता भासत नाही. कारण रिद्धिसिद्धीतून शेवटी त्याला आत्मसंतोषच प्राप्त करून घ्यायचा असतो, आत्मसुखच प्राप्त करून घ्यायचं असतं. अंतःकरणाकडे तृप्ती उभी करायची असते. मग ती तृप्ती जर त्याला विनासायास, विना साधनांच्या द्वारे जर प्राप्त होत असेल तर त्याला साधनांची आवश्यकता ज्याप्रमाणे लागत नाही, त्याचप्रमाणे
रिद्धिसिद्धीची आवश्यकता त्या महापुरुषाला आवश्यकता भासत नाही. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळमणे, तो केवी रंजे पालिवणे भिल्लांचिनी. अत्यंत सुंदर उदाहरण या ठिकाणी माऊलींनी दिलेलं आहे. बोलला की जो मनुष्य ज्याला इंद्राच्या राज्याची सुद्धा गोडी वाटत नाही, एवढा गोडवा त्याच्या अंतःकरणामध्ये असतो, त्याला एखाद्या छोट्या मोठ्या तुटपुंज्या एखाद्या आदिवासी लोकांच्या छोट्याशा पाड्यावरच्या वस्तीवरच्या राज्याची कल्पना अभिलाषा काय असणार आहे. जो अमृताची ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी. ज्याला अमृत लाभलेलं आहे त्याला ज्याप्रमाणे एखाद्या साध्या सरबताची गोडी लाभत नाही, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेथ रुद्धी सिद्धी काही प्राकृता होती. म्हणून स्वर्गसुख सुद्धा ज्याला आवश्यक वाटत नाही त्याच्याकडे रिद्धिसिद्धीचा काही मोह नसतो. ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला. असा जो आत्मतोषाने भरलेला आहे, परमानंदानं व्याप्त झालेला आहे, तोच स्थिर प्रज्ञ आहे. तोच स्थिर प्रज्ञ उभला ओळख तू. तो अहंकारा ते दंडुनी. त्याने अहंकाराला शासन केलेलं असतं. सकळ काम सांडवणी. सकळ काम वासनेचा त्याग केलेला असतो. विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी. आणि तो विश्वमय झालेला असतो. आणि विश्वाचं स्वरूप त्याच्यामध्ये प्रकट झालेलं असतं आणि विश्वामध्ये तो प्रकट झालेला असतो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम. हे निस्सीम ब्रह्मस्थिती आता त्या भगवंतांनी त्या अर्जुनाला कथन केलेली आहे. जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता, आड ठाको न शके चित्ता प्रज्ञा जया. आणि ही स्थिती ज्याला प्राप्त होते त्याच्या चित्ताकडे प्रज्ञा अडथळा आणत नाही. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती. सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले. आता मुचिया काजा आले उपपत्ती या. जे कर्म जात आगवे एथ निराकरिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. आणि मग श्रीकृष्णांची वचनं ऐकून तो अर्जुन म्हणाला की हे भगवंता, हे तुम्ही जे आता या ठिकाणी कथन केलेलं आहे, मी या ठिकाणी युद्ध करावं म्हणून जे तुम्ही सांगितलेलं आहे ते मला आता कळायला लागलेलं आहे. आणि मग आता ऐसा श्री अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धरू उवाईला. आता प्रश्न करील भला आशंक्यनिया. आणि मग तो अर्जुनाने पुन्हा एक शंका, एक प्रश्न त्या श्रीकृष्णांना विचारलेला आहे. तो आता 3ऱ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन येणार आहे. अशा प्रकारे चित्त आपण सम करावं, इंद्रियांचं निर्दाळन करावं, मनाचं न ऐकून इंद्रियांच्या ओढीनं न भुलावं आणि आपल्या आत्मस्वरूपाकडे स्थिर व्हावं, निष्काम व्हावं, फळाची कामना करू नये, सुखदुःखाच्या रहित होण्याचा प्रयास करावा, असं श्रीकृष्ण या 2य अध्यायाच्या शेवटी आपल्याला सांगून गेले. आणि आता पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तो प्रसंग असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांतहीनो. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू. ते ज्ञानदेव सांगील मातृ निवृत्तीदासू. इथे श्री ज्ञानदेव वीरचितिया भावार्थ दीपिकाया 2य श्री ज्ञानेश्वराय नमः. श्री कृष्णाय नमः.